येतोय। आता बातमी अशी आहे की पाकिस्तानमधील शहाबाद हवाई तळावरती हल्ला झालाय आणि शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती मिळते। एक मोठी बातमी। तर भारताचा पाकिस्तानला पुन्हा एक दणका आहे श्वेता। हवाई तळावर हल्ला करण्यात आलाय। पाकिस्तानमधील शहाबाद या ठिकाणी इथल्या हवाई तळावर हल्ला करण्यात आलाय आणि हा शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती येते। पण हा स्फोट किती शक्तिशाली होता, किती मोठा होता याची माहिती अजून येते, याचे अपडेट्स येत आहेत। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीलाराम दास थेट नवी दिल्लीतून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, माहिती येते की पाकिस्तानमधील शहाबाद या हवाई तळावर हल्ला झालाय, एक मोठा स्फोट झाल्याची माहिती येते। बरोबर आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः ही अत्यंत महत्त्वाची आहे की एकतर कुरघुडी गेली होती, त्यानंतर आता भारत सरकारने देखील त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि या दरम्यानच पाकिस्तानमध्ये साधारणतः जोरदार बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पुढे येते आहे। 4 एकाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की पाकिस्तानची कुरघुडी आहे जे कुठल्याही परिस्थितीमध्ये असं म्हणावं लागेल की ते संपवण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या वतीनं केला जातोय, भारतीय लष्कराच्या वतीनं केला जात आहे। आणि त्यामुळेच आज हे 4 बॉम्बस्फोट एकाच ठिकाणी घडून आणल्याची माहिती पुढे आलेली आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान पाकिस्तानमधील शहाबाज या हवाई तळावर हल्ला झालाय आणि श्वेता, जसं आता प्रशांतने सांगितलं की 4 ठिकाणी पाकिस्तानमध्ये मोठे हल्ले झालेले आहेत, शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती सुद्धा मिळते। आणि प्रियांका, त्यामध्ये नुकसान सुद्धा खूप झालेलं असणार आहे। याची थोड्या वेळाने का होईना आपल्या समोर माहिती येईलच। ही 4 ठिकाणं कुठली, त्यापैकी एक ठिकाण कळतंय शहाबाज तळ। आता भारताच्या हल्ल्यानंतरही पाकिस्ताननं आपले अयशस्वी प्रयत्न हे सुरूच ठेवलेले आहेत। पाकिस्तानातल्या लाहोर जवळ पाकिस्ताननं 2 प्रवासी विमानांचा वापर केल्याचा दावा करण्यात येतोय। दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत प्रवासी विमानांचा वापर ढाल म्हणून करण्यात येतोय। पाकिस्ताननं हवाई क्षेत्र बंद न करता गुप्तपणे भारतीय शहरांकडे हे ड्रोन पाठवलेत। नकाशाच्या माध्यमातून आपल्याला दिसेल की हा बाण दर्शवतोय पाकिस्तानचं हवाई क्षेत्र। ते खरं तर आता पूर्णपणे बंद ठेवणं अपेक्षित असताना सुद्धा पाकिस्तानकडनं प्रवासी विमानांचा वापर हा भारतावरती काही ना काही क्षेपणास्त्र डागण्यासाठी वापरले जात आहेत। ही अतिशय निंदनीय बाब। इसके अलावा पाकिस्तान का गैर जिम्मेदाराना व्यवहार फिर से सामने आया। 7 मई 2025 को रात 8:30 बजे एक असफल अकारण ड्रोन और मिसाइल हमला करने के बावजूद पाकिस्तान ने अपना नागरिक हवाई क्षेत्र बंद नहीं किया। पाकिस्तान अपने नागरिक विमानों को ढाल के रूप में इस्तेमाल कर रहा है, जबकि उसे अच्छी तरह से पता है कि भारत पर उसके हमले से हवाई रक्षा की तीव्र प्रतिक्रिया होगी। ये भारत और पाकिस्तान के बीच अंतर्राष्ट्रीय सीमा के पास उड़ान भरने वाले अंतर्राष्ट्रीय उड़ानों सहित नागरिक दरम्यान भारतीय आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतोय, सतत वाढतोय तणाव। पण या तणाव वाढत असतानाही भारतीयांचं मनोबल आणखी उंचावलंय। याचं कारण म्हणजे चंदीगडमध्ये हजारो नागरिक हे रस्त्यावरती उतरलेत आणि पाकिस्तान विरोधात ते घोषणाबाजी करतायत। तर चंदीगडमध्ये नागरिक संरक्षण स्वयंसेवक बनण्यासाठी स्थानिकांनी मोठा जमाव केलाय। केंद्राबाहेर लांबच लांब त्यांनी रांगा लावल्या आहेत आणि चंदीगड प्रशासनानं तरुणांना देशाच्या सेवेत सामील होण्याचं आवाहन चंदीगड प्रशासनाकडून करण्यात आलंय। आणि श्वेता, त्यामुळेच नागरिक रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी लांबच लांब रांगा लावल्यात। पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। नागरी संरक्षण स्वयंसेवक बनण्यासाठी इतकी मोठी गर्दी झाली आहे। नागरिकांचं संरक्षण ही देखील आत्ताच्या घडीला महत्त्वाची बाब आहे आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी या तरुणांनी पुढाकार घेतलाय। चंदीगडमध्ये तणाव काळात सुद्धा भारतीयांचं मनोबल वाढवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच हे सगळेजण एकत्र जमलेले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि पाकिस्तान विरोधात घोषणा देत आहेत। गाइडलाइंस आई है कि आपको सिविल डिफेंस के लिए, वॉलंटियर्स के लिए आपको यहाँ पर आना होगा। तो हम देश की एक तरह से अपनी तरफ से सेवा करने के लिए यहाँ पर आए हैं। बोला गया था और टाइम से हमने फॉर्म भर के फिल करके दे दिया इनको। और कभी भी जब ये बोलेंगे हम तैयार हैं और अब जैसे भी कहेंगे वैसे हम करने के लिए तैयार हैं, पर हमें बंदूक पकड़ा दी जाए मैं वॉलंटरी के लिए यहाँ आया हूँ। हमने फॉर्म फिल कर लिया है,
जैसे हमारे को आज्ञा दी जाएगी प्रशासन की ओर से हम तैयार हैं। मैं उनके लिए बहुत कुछ करना चाहती हूँ क्योंकि एक तरीके से वो हमारे लिए बहुत कुछ कर रहे हैं, तो हम चाहते हैं कि हम उनके लिए कुछ करें। यहाँ पे सिविल डिफेंस के लिए आई हूँ, यहाँ पे ट्रेनिंग के लिए, सिविल डिफेंस की ट्रेनिंग के लिए आई हूँ। आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये 2 स्फोट झालेत आणि स्फोटाच्या आवाजानं बारामुल्ला पूर्णपणे हादरून गेलेले। हा स्फोट कुठला, कोणाचा, कोणाकडनं झालाय याची माहिती आपण घेऊयातच, मात्र बारामुल्लामध्ये 2 स्फोट झाल्याची माहिती। दरम्यान काश्मीरच्या बारामुल्लामध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येते। हे 2 स्फोट नेमके कुणाकडून झालेले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण स्फोटाच्या आवाजानं बारामुल्ला हादरलंय। प्रियांका, काल किंवा परवा आपण 2 दिवस बघतोय की राजौरी, पूंछ आणि या भागातली लोक स्वतःचा जीव वाचून म्हणजे स्वतःची घरादारं सोडून कुलूप लावून ते बारामुल्लामध्ये येत होते। बीएसएफ कडनं त्यांना बसमधनं बसवून कुठे नेलं जात आहे तर सध्या तरी बारामुल्लामध्ये नेलं जात आहे असं सांगत होते। मात्र बारामुल्ला त्यातल्या त्यात सेफ असं असेल कदाचित, पण आता बारामुल्लामध्ये सुद्धा 2 स्फोट झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे या परिसरातले सगळेच भाग आता एक प्रकारे डेंजर झोन किंवा मग तिथं विशेष काळजी नागरिकांची घेणं गरजेचं आहे। भारत पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीत सगळ्यात मोठा रोल जो प्ले करतोय तो आहे बलुचिस्तान। बलुचिस्तानातील मश्के भागात बलूचमधील स्वातंत्र्य सैनिकांनी पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले। पाकिस्तानी सैन्याच्या गस्त पथकाला लक्ष्य करण्यात आलं। याआधी सुद्धा आपण एक असा व्हिडिओ बघितला होता की पाकिस्तानी वाहन जे सैनिकांना घेऊन चाललं होतं आयडीनं ते उडवून देण्यात आलं। आता आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे। मश्के भागात बलूच सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य केलंय। बलूचमधील स्वातंत्र्य सैनिक सुद्धा मागे नाहीयेत। बलूचमधील स्वातंत्र्य सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडलंय। कालच आपण बातमी पाहिली होती की पाकिस्तानी सैन्य आता बलुचिस्तानमधल्या चौक्या सोडून पळालेत आणि बलुचिस्तानामधील सैन्य तर हल्ले करतच आहे, पण त्याचबरोबर बलुचिस्तानामधील जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते सुद्धा आता पाकिस्तानला सळो की पळो करून सोडतायत। पाकिस्तान विरोधात आता बलुचिस्तान सुद्धा संतापलेला आहे। म्हणजे बलूच आर्मीनं सुद्धा आता पाकिस्तानवरती ॲक्शन घेतलेली आहे। त्यातच आता एकीकडे भारत, दुसरीकडे बलुचिस्तान अशा कोंडीमध्ये अडकलेला आहे सध्या पाकिस्तान। आणखी एक मोठी बातमी बघूयात। पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवरती भारतानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। तर पाकिस्तानमधील सरगोदा एअरबेसवर भारताचा एक मोठा हल्ल्यात सरगोदा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। श्वेता, आपण बघतोय वारंवार आता भारत पाकिस्तानचे एअरबेस नष्ट करते आणि पाकिस्तानने जेवढ्या वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो हल्ला भारताने हाणून पाडलेला आहे। भारताने पाकिस्तानचे जे एअरबेस आहेत, लॉन्च पॅड आहेत ते सुद्धा नष्ट केलेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक दहशतवादी लॉन्च पॅड सुद्धा उद्ध्वस्त केलाय आणि हे एक मोठं यश भारताचं म्हणावं लागेल। आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तानातील सरगोधा या भागामध्ये एअरबेसचं नुकसान, म्हणजे एअरबेसचं नुकसान केलं की मोठ्या प्रमाणात तिथंच बऱ्याचशा गोष्टी नष्ट होतात। त्यामुळे तिथले लॉन्चपॅड असतील किंवा ते एअरबेस असेल, तिकडनं उड्डाण करणारी विमानं असतील किंवा तिकडनं लॉन्च होणारे काही मिसाईल असतील, ते पूर्णपणे तिथं कमकुवत केलं जात आहे भारताकडनं। आणि म्हणूनच एअरबेसवरती हल्ला करणं किंवा एखाद्या लॉन्चपॅडवरती हल्ला करणं किती महत्त्वाचं आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे। दरम्यान अजून एक मोठी बातमी समोर येते। भारताच्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान आता नमोहरण झालंय। भारताशी आता पाकिस्तानकडून चर्चेची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे। पाकिस्तानला पुरतं नामोहरम करण्यात आलेलं आहे भारताकडनं। हल्ल्यानंतर आता पाकिस्तानकडनं चर्चेची तयारी दर्शवली जाते। आता उपरती झाली आहे पाकिस्तानला, चर्चा करायची आहे पाकिस्तानला। मात्र यामध्ये देखील किती तथ्य आहे, कारण खोटं बोलणारा पाकिस्तान त्यांच्या कोणत्याही विधानावरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही। एकीकडे पाकिस्तान म्हणतंय की चर्चा करायची आहे, युद्ध थांबवा, आमचं आर्थिक नुकसान होत आहे, पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर वारंवार पाकिस्तान भारतातील सर्वसामान्य लोकांना टार्गेट करतंय, सर्वसामान्य लोकांवर हल्ले करतंय। त्यामुळे या बोलण्यामध्ये त्यांच्या कितपत सत्य आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात। त्याचबरोबर पाकिस्तानकडून भारतावर सतत मिसाईल डागल्या जात आहेत, सततचे ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून सुरू आहेत। याचमध्ये राजस्थानच्या
पोखरणमध्ये एक मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेत. पाकिस्ताननं शुक्रवारी रात्री हे मिसाईल डागलं होतं. त्याचे अवशेष राजस्थानच्या पोखरण या ठिकाणी दिसलेले आहेत. मात्र भारतानं ते अगदी नेहमीप्रमाणे हाणून पाडलेलं आहे. मात्र ते हवेत नष्ट केल्यानंतर, उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्या चिंधड्या होतात. त्याचे काही भाग हे आसपासच्या भागामध्ये पडलेले दिवसा मग सापडतात स्थानिकांना. दरम्यान पाकिस्तानकडून सतत हल्ले सुरू आहेत आणि त्याच हल्ल्यांमधून राजस्थानमधल्या पोखरणचा हा व्हिडिओ आपण पाहतोय. तर दुसरीकडे पंजाबच्या गुरदासपूरमध्ये सुद्धा एक मिसाईल हल्ला करण्यात आलाय. गुरदासपूरमध्ये पाकिस्तानकडनं मिसाईल डागण्यात आलं, जे नष्ट तर केलंय, मात्र त्याचे पुन्हा एकदा अवशेष बघायला मिळत आहेत. काही ठिकाणी एक असा मोठा खड्डा पडलेला दिसतोय आणि त्यामुळे गुरदासपूरमध्ये हा खड्डा पडलेला बघण्यासाठी सुद्धा बघ्यांची मोठी गर्दी. रोज काही ना काही चमत्कारिक दिसतंय. पाकिस्तानकडनं डागण्यात आलेली मिसाईल्स, ती नष्ट केलेली, त्याचे अवशेष खाली पडलेले. पंजाबच्या गुरदासपूरमध्ये पुन्हा एकदा मिसाईल हल्ला. सर ये यहाँ पे सुबह 4:50 पे धमाका हुआ, एक नहीं 4 के 5 धमाके हुए यहाँ पे जो भी बम गिरा, मिसाइल गिरी वो मालूम नहीं है, लेकिन ज़मीन के नीचे धंस गया है। जब धमाका हुआ यहाँ से कम 20 किलोमीटर तक सबके घर हिल गए, सभी लोग डर गए, इतना बड़ा धमाका हुआ, सब लोग डरे हुए, इतना मतलब कि बचाव है कि किसी के गांव के ऊपर नहीं गिरा, यहाँ पास में गांव है, सबका बचाव हो गया है। मालिक सच्चे पातशाह सबके कृपा करे, किसी का नुकसान नहीं हुआ, लेकिन खेतों के ऊपर गिरा है। अगर किसी के ऊपर गिरा रहता तो बहुत ज़्यादा भारी नुकसान हो जाता। यहाँ पे तार भी टूट गया है, ट्रांसफार्मर भी फट गया है, और सामने जो घर है उसके सबके जो शीशे है सब टूट फूट गए। फसल भी खराब हुई? हाँ, फसल पूरा खराब हो गया ना। देखो ये सामने कितना बड़ा गड्ढा पड़ गया है, और ये रोड के उस पार भी 3 और गिरे। बहुत ज़्यादा बड़ा धमाका हुआ, सभी लोग यहाँ पे डरे हुए।